नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज वेळातला वेळ काढून सगळी कामं बाजूला ठेवून, तुम्हाला माहिती आहे तुमचे बॉस तुम्हाला सगळ्यांना ओरडणार आहे, तरी पण वेळ काढून आम्हा सर्वांचा स्किट बघायला थांबलात तुम्ही. त्याबद्दल तुम्हा सर्वांना मानाचा, सन्मानाचा आणि आपलेपणाचा एक कडकडीत सलाम. 15 ऑगस्ट नेमकं काय असतं? 15 ऑगस्टचं महत्त्व सगळीकडे वेगवेगळं असतं. ते घरात वेगळं असतं, ते ऑफिसमध्ये वेगळं असतं, ते मित्रांमध्ये वेगळं असतं. नक्की ते काय आहे ते आज आपण बघूया. वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन मेरे वतन. इंग्लंडची आजची अस्तित्वाची लढाई आणि तुमचं अस्तित्व धोक्यातच आहे रे. काय करणार तुम्ही इंडियाच्या पुढे? हिंदुस्थानने केली बांगलादेशची शिकार, तर आमचं नेहमीचं टार्गेट आहे. ठेवावंच लागतं. ठाण्यात अर्जुन टॉवरला भीषण आग. अरे रे रे, सुदैवाने जीवितहानी नव्हती. थोडी स्पेलिंग मिस्टेक केली या लोकांनी. चालतं. MPMCच्या कांदा बटाटा मार्केटचा पत्ता बदलणार. वा, बदला. सांगलीत पालकमंत्र्यांची गाडी अडवली. अडवा आणि करून द्या. काय घ्या? शिरा होय, मला वाटलं शिऱ्यात पण तिरंगा. सकाळची सुरुवात अशी झाली ना की दिवसभर देशभक्ती कशी ओसंडून वाहते. बाकीचे देशभक्तीचं ओसंडून नंतर वाहू दे. आधी आपल्याला झेंडा वंदनाला खाली जायचंय. मी नाही येणार आहे. आपल्याला जायचं आहे. मी नाही. आपण जायचं आहे. तुला माहिती आहे का नाही मी कधी येतो का? एक दिवस तर आहे आज. चला ना. तुला माहिती आहे ना मी कधी झेंडावंदना खाली येत नाही. आणि चल, तू जर झेंडा वंदनामध्ये इतकंच सांगतेस तर तुला आपल्या ध्वजाबद्दल काय इतकी माहिती आहे? तुमच्यापेक्षा तरी मला जास्तच माहिती आहे. इतकी चांगली माहिती आहे. चल, तुझा जनरल नॉलेज चेक कर. ये रोज टीव्हीवर केबीसी बघतेस ना, अमितजींचा. अमितजी सोबत केबीसी खेळ. ओके, चला सांगा. हिला प्रश्न विचारतो मी आता. मला सांग, आपल्या ध्वजाचं घोषवाक्य काय? नाही, मला माहिती आहे नाही. सत्यमेव जयते. अरे च्या, हालेला दुसरा कठीण विचार. ध्वजाची रचना डिझायनिंग कोणी केली? नाही ना, मला माहिती. पिंगळी व्यंकय्या. अरे बापरे, हे पण आलं. काहीतरी कठीण विचारलं पाहिजे. विचारा. अरे विचारतो ना, थांब, येत आहे माझ्या लक्षात. थांब जरा तू. कोणत्या वर्षी आला? कोणत्या वर्षी? आता बोल. 1921. विचार पण आलं. आता मला सांग. बस. आता मी विचारतो त्या प्रश्नाचं एक उत्तर द्या मला. अरे एक काय 1000 प्रश्न विचार. सगळ्या प्रश्नांची तुझ्या उत्तर देईन मी. नक्की. अरे माझ्या शाळेतला आदर्श विद्यार्थी, स्कॉलर, कॉलेजचा स्कॉलर होतो. मुली मागे लागायच्या माझ्या. राखी बांधायला. जाऊ दे, सोड. तू प्रश्न विचार. एवढे हुशार आहात? मग विचार. अगं बाई, माझा हुशार नवरा. विचार. 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? छे, एवढा सोपा प्रश्न. रविवार होता. अरे मला माहिती रविवार होता. लागली पाहिजे. काळ्या दगडाची रेस रविवार होता. मी पुसून टाकते. तुला भरोसा नाही? मी आत्ता गुगल करतो. 2 मिनिटं दे. बघा. अरे तुला गुगल बाबा आहेत ना, तू काय टेन्शन घेते? आता येतं बघ गुगल. 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता. सांग हे बघ, येतंय. हे बघ आलं. हे बघ रवी. काय झालं अमितजी? शुक्रवार होता. आता शुक्रवार होता. भारताचा इतिहास इथे नाही तर आपल्या हृदयात जिवंत असायला हवा. वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन मेरे वतन.
कोमल, ए कोमल, अगं उठ लवकर. कोमल, अगं उठतेस ना? ए काय ग आई, झोपू दे ना जरा. अगं बघ जरा, खाली सगळी मुलं उठली लवकर. बघ किती जोर जोरात ओरडताय, भारत माता की जय. बघ किती छान आणि प्रसन्न वाटतंय. चल चल उठ लवकर. अगं ओरडू देत ग त्यांना, त्यांना माहिती तरी आहे का आज काय आहे ते. अगं तसं काय तुला माहिती आहे म्हणून एवढा वेळ झोपून राहिली आहेस का? अगं आई, मी उठणारच होती ग, पण माझं डोकं दुखत होतं ना, म्हणून मी झोपली होती. अगं ये बस इकडे, मी तुला डोकं दाबून देते. आणि आई, तसंही खाली तयारी तरी झाली आहे का ग? उगाच आपल्याला लावलंय उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. हो मग आहे. हे आई, हा. मला आहे ना खूप दिवसापासून असा प्रश्न पडलाय ग. आपल्या स्वातंत्र्य दिनाची 15 ऑगस्ट हीच तारीख कशी ठरली असेल ग? म्हणजे बघ, अख्ख्या वर्षभरात हीच तारीख कोणी आणि कशी ठरवली असेल ग? अरे वा, मला आज खूप आनंद झालाय. माझ्या मुलीला एवढा सुंदर प्रश्न पडला आहे. हे काय ग आई, उगाच आपला, तुला तरी माहिती आहे का ग? अगं माहिती आहे ना. अगं भारताचा पहिला वाईस गव्हर्नर म्हणजेच लॉर्ड माउंटबॅटन यांनीच ही तारीख ठरवली. अच्छा, असं आहे तर. हा. अगं पण आई, बघ, ते सगळं बरोबर आहे, पण हीच तारीख ठरवण्यामागे काहीतरी कारण असेलच ना ग त्यांचं. अगं कारण आहेच की, जपानने दुसऱ्या महायुद्धात याच दिवशी आत्मसमर्पण केलं होतं. त्यासाठी त्याने हीच तारीख निवडली. अरे वा 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 वा, मेरी माँ, मेरी माता. अगं आजच्या दिवशी फक्त आणि फक्त भारत माता. पायलट मंडळी, आपल्या भारत मातेचं महत्त्व ही फक्त आपली आईच देऊ शकते. त्यासाठी प्रत्येक देशातली आई ही शिकलीच पाहिजे. हा भावा, कसा आहेस? मी मस्त. तू? मी मस्त, मजेत एकदम. का वहिनी, कशात? बस मस्त. आज शिरा केला वाटतं. हो, या मग. हो, येतोच. अरे मित्रा, येतोस ना? अरे हो येतो येतो, आलो ये आलो. लवकर, अरे, टाइम येतो. बघ किती झालाय. अरे काय मित्रा, कसा आहेस? मी मस्त. तू बोल. अरे मी काय बोलणार, मी मस्त. हल्ली तू दिसत नाहीस, असतो कुठे रे? खूप बिझी असतो, काम असतं रे. तू आणि बिझी. आता कसं बिल्डिंगच्या खाली ही कडे मिसळचे कपडे घालून? अरे अरे झेंडा पण लावलाय छातीवर. वा, एकदम रुबाबदार म्हणून आलायस तू. आज माहित आहे ना काय आहे ते? अरे मलाच काय, अख्ख्या देशाला माहित आहे आज काय आहे ते. ते तर झालं रे, पण खूप वाईट वाटतं. आजच्या प्रजासत्ताक दिनाचं अजून महत्व समजलं नाही. काय? पाहिलं, आज भारताला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली तरी आपल्या आजूबाजूला भारताबद्दल चुकीचा सामान येणारे असणारे लोक आपल्याला सापडतात. ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्या अन्यायाला दुरुस्त करण्याची. एक चुकीचा इतिहास माहीत असलेला माणूस त्याचा येणाऱ्या प्रत्येक पुढील चुकीचा इतिहास पसरवतो. पण ह्या देशाचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांना वेळेत सांगणं आणि त्यांना वाईट वाटणार नाही आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा पद्धतीने. मित्रा, तुझं हे देशाबद्दलचं प्रेम भाव ना मला फार बरं वाटलं. पण आज तुझ्या माहितीसाठी सांगतो, आज प्रजासत्ताक दिन नाही तर आज स्वातंत्र्य दिन आहे. असा निराश होऊ नको रे. माणूस हा विसरतोच, माणसाचा हा गुणधर्मच आहे. कदाचित तूही विसरला असशील, पण यापुढे लक्षात ठेव, विसरायचं नाही. धन्यवाद मित्रा. अरे चालतच रे. चल मग येतोय ना आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला. हो नक्कीच, हो पुढे तू, मी आलोच. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन मेरे वतन.
काय बोलतो? कसं आहेस? मस्त मस्त. तू काय? बस आज खूप लोक आले होते झेंडा वंदनासाठी मस्त, छान नाही वाटलं, का? खूप छान वाटलं. आणि आपला देशाचा झेंडा म्हणजे तिरंगा जेव्हा फडकतो तेव्हा मनाला किती प्रसन्न वाटतं नाही का? अगदी खरं. खूप म्हणजे छान. किती छान आहे ना बघ ना. आपल्या झेंड्याचे 3 रंग किती सुंदर आहेत ना. हो. किती मस्त. सर्व धर्म समभाव. कळलं नाही मला. अरे म्हणजे बघ ना, हा भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा दलितांचा आणि पांढरा पांढरा कशाचा असेल? विचार कर अजून कोणता धर्म जात राहिला का पांढऱ्यासाठी? अरे म्हणजे मला कळालं नाही. अरे हे जे तिन्ही रंग आहेत ना हे कोणत्या जाती किंवा धर्माचं नाही. हा 3 रंग आहे प्रतीक. भगवा म्हणजे केसरी हा बलिदानाचा, पांढरा हा प्रतीक आहे शांतीचा, निळा हा प्रतीक आहे प्रगतीचा आणि हिरवा म्हणजे भूमीशी आणि निसर्गाची असलेला माणसाचा नाद. खरंच आपण जातीभेद टाळतोय का? खरंच आपण प्रत्येकाच्या जाती धर्म किती वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागून टाकतो ना. किती छान वाटेल तेव्हा हे सर्व रंग एकत्र येईल आणि त्याचा एक नवा रंग तयार होईल. तो रंग असेल म्हणजे मानवतेचा, प्रेमाचा आणि आपलेपणाचा. आणि त्याहूनही सुंदर तो रंग असेल म्हणजे आपल्या देशाचा. देशाचा. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन मेरे वतन. भाई लोग 15 अगस्त आ रहा है. भाई लोग 15 अगस्त आ रहा है. इसमें क्या है रे? हर सब आते रहते हैं. अरे भाई 15 अगस्त आ रहा है. अरे भाई कुछ नया सुना. अरे भाई नया ही सुना रहा हूँ. तो इसमें क्या नया था? अरे भाई 15 अगस्त आप लोग मालूम नहीं क्या है? क्या है? क्या है? अरे भाई थर्सडे. थर्सडे है. तो क्या हुआ? थर्सडे. अरे भाई फ्राइडे को एक दिन छुट्टी डालेंगे तो हमको 4 दिन की छुट्टी मिल रही है. क्या बात कर रहे हो? अरे भाई अच्छा आइडिया. हाँ यार, इतनी लंबी छुट्टी मिल रही है, क्या बोलते हो? पाहिलं? 15 ऑगस्टचं महत्व फक्त आणि फक्त आपलं सुट्टीसाठीच राहिलं. काय वाटत असेल त्या शहीदांना? ह्याचसाठी आपण स्वतंत्र झालो होतो का? मला माहिती आहे आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, मोठं काहीच करू शकत नाही, पण निदान आपण आपल्या शहीदांसाठी दारात एक दिवा तरी लावू शकतो ना. अगदीच काही नाही झालं तर आपल्या शहीदांसाठी 2 मिनिटं का होईना श्रद्धांजली देऊ शकतो ना. देऊ शकतो की नाही? देऊ शकतो. चला तर मग 2 मिनिटं आपल्या शहीदांसाठी आपण श्रद्धांजली देऊ. धन्यवाद. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन मेरे वतन. पण काही म्हणा, आजही अनेक प्रश्न मनात डोकावत आहेत. ते म्हणजे खरंच आपल्या देशात आज कलेला महत्व दिलं जातं का? खरंच आजची पिढी समाजसेवेकडे वळत आहे का? आजही आपल्या देशात भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होईल का? खरंच आपण भारतीय सर्व जाती धर्माचा आदर करतो का? सच में देश में गरीबी कम हुआ है क्या? खरंच आपल्या देशात राजकारणी शिक्षित आहेत का? खरंच आपल्या देशातील महिला व मुली आजही सुरक्षित आहेत का? खरंच आपल्या देशातला शेतकरी आज उत्तम जगतो आहे का? खरंच आपल्या देशातले रस्ते सुधारलेत का? खरंच आजही आजची तरुण पिढी भारताचा इतिहास समजून घेण्यात रस दाखवत आहे का? खरंच आजही आपल्या देशातील बँका सुरक्षित आहेत का? ये सच है, आज भी हम एक दूसरे के लिए प्रेम प्रति सद्भावना रखते हैं क्या? क्या आज भी गांव में जाति के लिए नाम के लिए परेशान है क्या? असे कितीतरी प्रश्न असले तरी आपला देश हा प्रगतीपथावर आहे हे आपण मान्य करायलाच हवं. आणि म्हणूनच सगळं काही विसरून फक्त आणि फक्त आपण आपल्या डोक्यात एकच गोष्ट ठेवली पाहिजे, ती म्हणजे छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. भारत माता की जय. वंदे मातरम. थँक्यू.
थँक्यू